गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? थँक्यू सो मच. कालपासनं जे काय प्रेम, जे काय ब्लेसिंग, जे काय शुभेच्छा तुम्ही सगळे देताय त्याच्याकरता आय एम ओव्हरवेल. एकदा जुनी गोष्ट आहे, मी सांगितलेली आहे. एकदा दोन मॉन्क एका गावातनं दुसऱ्या गावात जात असतात. एक यंग असतो, एक सिनियर असतो. तर नदीच्या काठाकाठाने जाताना त्यांना एका ठिकाणी एक सुंदर तरुण मुलगी उदास बसलेली दिसते. तिला नदीच्या तिकडे जायचं असतं, पण तो नदीचा पात्र तिला ओलांडता येत नसतं. तर त्या एक यंग मोंकला म्हणते की तुम्ही मला इकडून तिकडे नेऊ शकता का? तर तो म्हणतो नाही, वी आर नॉट अलाउड टू डू सच थिंग्स. आम्ही मुलींना वगैरे हात नाही लावू शकत. तर तो मोठा मॉन्क तिला असं खांद्यावर उचलतो आणि पात्र ओलांडतो आणि तिकडे तिला उतरवून ते दोघं पुन्हा चालायला लागतात. हा छोटा मॉन्क एकदम आश्चर्यचकित होतो की याने असं काय केलं, आपल्यात तर असं चालत नाही. मग थोडं पुढे गेल्यावर तो त्याला म्हणतो पण तू रूल नाही का ब्रेक केला? तो मोठा मॉन्क लक्षच देत नाही त्याच्याकडे. थोडे पुढे जातात, 2-2.5 तास होतात. ह्याच्या डोक्यातनं काही ते जात नसतं. तो पुन्हा त्याला म्हणतो पण तुम्ही रूल ब्रेक केला. तो मोठा मग पुन्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग रात्र होते, ते जिथे कुठे मुक्काम करायचा तिथे आपली सोय करतात आणि राहतात. त्याला अस्वस्थ होत असतो तो छोटा मग. तो पुन्हा त्याला म्हणतो पण तुम्ही रूल नाही का ब्रेक केला? तो त्याला म्हणतो की सकाळी त्या मुलीला आपण पाहिलं, त्या काठावरून इकडून तिकडे तिला जायचं होतं. मी तिला खांद्यावर घेतलं, तिला मदत हवी होती, मी तिला त्या काठाला नेऊन उतरवलं. तू तिला तेव्हापासून आत्तापर्यंत डोक्यात कॅरी करतोय. कसं असतं, आपल्याला जेव्हा आपल्यात काही वाद होतात, काही आपल्या रिलेशनशिप्समध्ये असं होतं, आपण खूप जेलसी, हेट्रेड ह्या सगळ्या अशा कॉन्फ्लिक्टच्या गोष्टी खूप डोक्यात घेऊन चालतो का? त्या डोक्यातनं उतरवून नाही ठेवत का तेव्हाच्या तेव्हा? पास्टमध्ये काहीतरी झालं होतं, पास्टचं बॅगेज खूप असं आपल्या पण लाईफमध्ये आपण अशा डोक्यात घेऊन कल्पना काही जगतो का? एक ना लहान मुलाची गोष्ट पण खूप छान आहे. 6 वर्षाचा फर्स्ट किंवा किंडर गार्डनचा मुलगा, त्याची टीचर त्याला विचारते की जर का 2 आंबे आणि 2 आंबे मी तुला दिले तर तुझ्याकडे किती आंबे होतील? तो म्हणतो 5. तिला काही कळत नाही असं काय उत्तर देतोय. ती पुन्हा त्याला विचारते 2 आंबे आणि 2 आंबे जर का मी तुला दिले तर तुझ्याकडे किती आंबे होतील? तो म्हणतो 5. ती म्हणते आपण आता एक्झाम्पल बदलून बघू. ती म्हणते 2 स्ट्रॉबेरी आणि 2 स्ट्रॉबेरी जर का मी तुला दिल्या तर तुझ्याकडे किती स्ट्रॉबेरी होतील? तो म्हणतो 4. ती टीचर विचार करते हा काही डंबो नाही आहे, मग अशी उत्तर का देतोय? ती पुन्हा त्याला विचारते की 2 आंबे आणि 2 आंबे मी तुला दिले तर तुझ्याकडे किती आंबे होतात? तो म्हणतो 5. ती म्हणते अरे, जर का तुला उत्तर त्याचं बरोबर येत आहे, तुला गणित येत आहे, तू स्ट्रॉबेरी 4 सांगतोय तर तू मँगो 5 का सांगतो? तो म्हणतो टीचर, कारण माझ्या बॅगमध्ये ऑलरेडी एक आंबा आहे जो मला आईने दिला होता पण मला आवडत नाही म्हणून मी खाल्ला नाही. टेक्निकली टीचर बरोबर होती, प्रॅक्टिकली मुलगा बरोबर आहे. आपल्याही लाईफमध्ये असं होतं का? कुठल्याही कॉन्फ्लिक्टमध्ये किंवा ते मगाशच्या त्या गोष्टी मी सांगितलं, आपण असं खूप डोक्यात घेऊन चालतो. एखाद्याला राईट अँड रॉंग काहीच नसतं. प्रत्येकाचा आपला 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 जगण्याचा दृष्टिकोन असतो. तर एखाद वेळेला असं होत असेल का की टेक्निकली आपण करेक्ट असू, पण प्रॅक्टिकली त्या माणसाचं जे काय बॅगेज असेल आधीचं, त्याच्या ज्या काय भावना, त्याच्या ज्या काय बिलीफ्स असतील, त्याच्याप्रमाणे तो वागत असेल, तो जगाला उत्तर देत असेल आणि आपल्याला ते चूक वाटत असेल. आपण खूप प्रत्येक वेळेला जजमेंटल होऊन जगतो का? काल मला शांतलाने म्हटलं की तुझ्या स्टोरीमध्ये आता उद्या तुझा बर्थडे आहे, तर आम्हाला तुझं स्वतःचं नॅरेटिव्ह ऐकायची खूप इच्छा आहे. मी नक्की एक वेगळी स्टोरी किंवा एक वेगळा व्हिडिओ शेअर करेल आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना तो पर्सनलवर पाठवेल. सध्या या मुवमेंटकरता 1 स्टेप, 1 ब्रेथ, 1 मुवमेंट ॲट अ टाईम, पॅशन आणि गुड कर्मा हे मी माझ्या वाढदिवसानिमित्त ठरवलेल्या गोष्टी आहे, ज्या वर्षभर मी फॉलो करायचा प्रयत्न करीन. असेच माझ्यावर प्रेम करत राहा, असेच माझ्यासोबत राहा. माझ्या सगळ्या ज्या काय मी तुम्हाला अपील करते त्याला तुम्ही छान पॉझिटिव्ह साथ देता, माझ्या गोष्टी ऐकता. ह्या गोष्टी काही नवीन नाही, या सगळ्या आपण ऐकलेल्या गोष्टी आहेत. एकच होतं की आधी आपल्या आजी आई आपल्याला सांगायच्या तर आपण ऐकायचो, तर त्यांची पण रिव्हिजन व्हायची. आता आपल्याला सगळ्यांना गोष्टी येतात पण ऐकणारे कोणी नाही आहेत, कारण आपली मुलं मोबाईल घेऊन बसले असतात. त्याच्यामुळे आपली रिव्हिजन होत नाही. मी ह्या ज्या काही गोष्टी सांगते ह्यातनं आपली रिव्हिजन होते. आपण आपला दिवस चांगला जाण्यासाठी एवढं करायचं. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.